आलेलो आहोत भुलेश्वर टेम्पल। तर आजचा पूर्ण ब्लॉग होणार आहे। तर आता आपण थांबलेलो आहे तर चला आलोय आपण फिरून घेऊया। मित्रांनो गुड मॉर्निंग। तर आता आपण चाललोय आज महाशिवरात्री। तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आपण चाललोय आता भुलेश्वर टेम्पल, जे आपल्या इथून टोटल 40 ते 45 किलोमीटर आहे यवतमध्ये। तर आपण तिकडेच चाललोय आता। तर आपण आणि आपला मित्र तर वाजले सकाळचे डॉट 5 वाजले। तर आपण चाललोय ना 5 वाजता। Make a U-turn, then turn right onto Bullet. फायनली आपण मित्रांनो पोचलेलो आहोत भुलेश्वर टेम्पल। जर आता मंदिरात पोचलेलो ना थोडस वर जायचं। तर समोर बघू शकताय तुम्ही गर्दी चांगली वाढत चालली मित्रांनो। भरपूर गर्दी वाढत चालली। जमलं का आपण बघितलं ना ऐका ते तर आपलं दर्शन झालेलं आहे मस्त पैकी। तर एकदम भारी मस्त वाटते। मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळे मुघलांनी कशी तोडफोड केली होती आपल्या
नुकसान केलं तर पाय तर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर पण आहे बघू शकतो. तर आणि इथं बेल्ट काढून यायला लागते यात. पूर्णपणे नुकसान केलेलं आहे. तर आपण आज इथं भेट दिलेली आहे. तर आता अजून थोडंसं राहिलं आहे ते बघूया. तर आपलं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता चाललोय बाहेर. आज मस्त वाटलं दर्शन. गर्दी बघा किती वाढली. खाली चालले. बाहेर आले. बाहेर कशी गर्दी बघा. गर्दी बघू शकते. तर खिचडे खायला गर्दी बघा किती. महाशिवरात्र तर गर्दी वाढत चालली. शिवरात्रीमुळे खिचडी बघा किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालली. नियोजन किती भारी चालू. आता पेढे घेतोय. शिवाय गर्दी वाढत चालली. कसं दर्शन बिर्शन मस्त झाले. तर प्रसाद पण घेतलेला आहे. कालाकंद आणि पेढे. तर आता आपण चाललोय आता दुसरीकडे. आज महाशिवरात्री असल्यामुळे तर झोके बिके आलेले आहेत. तर लहान पोरांना खेळण्यासाठी तर ते आता तर फायनली घरी पोचलेलो आहोत. तर भुलेश्वर टेम्पलवरनं आलो. तर हे काय प्रसाद आणलेला आहे. तर आता चाललोय घरी. आलो होतो तर मित्रांनी रस्त्यात सोडलं आपल्याला. चला आलेला आहे. तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो. ब्लॉग
आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. नवीन ब्लॉगमध्ये भेटू.